लोकशाहीचं त्या ठिकाणी पालन कराल। खरं तर मगाशी बोलत असताना त्यामध्ये मी बोलू का नाही थोडासा द्विधा मनस्थितीत होतो। आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा उल्लेख केला। सभापती महोदय, मध्यंतरी मी तुमच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला, त्यामुळे विधानसभेची निवडणूक आपण हारला असं देखील आपण म्हणालात। पण एका दृष्टीनं ते योग्य झालं। जर देवेंद्रजींच्या मनात तिथं निवडून आला असता आणि कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्त्वाचं आहे। गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं, ह्यांना तिथं यावं लागलं असतं। परंतु ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु आपल्या विधान परिषदेचे सदस्य त्यामुळे आपण राहिलात आणि आज ह्या एकंदरीत विधान परिषदेचं नाही, ह्या संपूर्ण ह्या जे काही विधिमंडळ आहे ह्या विधिमंडळामध्ये कुणी काही म्हटलं तर सगळ्यात सर्वोच्च पद मान हा विधान परिषदेच्या सभापतींना असतो, नंतर विधानसभेच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी असतो। आणि आपण नास फरांदे साहेबांचा बघितला असेल, आपण जयवंतराव टिळक साहेबांचा बघितला असेल, रासू गवई वगैरे, तर आमच्या आधीच्या काळामध्ये तो काळ होता, आम्ही राजकारणात यायच्या आधी, किंवा रामराजेंनी पण त्या परीनं त्या पदाला एक वेगळ्या पद्धतीची उंची देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला। हेही आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। एकंदरीतच हे सगळं काम करत असताना मधल्या काळामध्ये आम्ही बघितलं काही काळाकरता आमच्या भगिनी ह्या स्वतः अस्थायी सभापती म्हणून आमच्या नीलमताईंनी इथं काम केलं। नीलमताई, तुम्ही पण काम करत असताना अतिशय मनापासून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। तुमची ती अस्थायी सभापती पदाची कारकीर्द देखील हे सभागृह किंवा आम्ही कुणीच कधीच विसरू शकणार नाही, ह्याची पण खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो। जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची आपली परंपरा आहे, ती आपली पद्धत आहे आणि त्या पद्धतीनं नीलमताई तुम्ही ती जबाबदारी पार पाडली। तुम्हालाही तुमच्या पुढच्या वाटचालीच्या करता मी मनापासून शुभेच्छा देतो। सभापती महोदय, आपला अनुभव हा निश्चितच महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक प्रगतीला मार्गदर्शक अशा प्रकारचा ठरेल। या निमित्तानं माझी आपल्याला विनंती आहे की सभापती पदाचा उपयोग करून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विधान परिषदेच्या सभापती पदाच्या त्यांच्या आपल्या कार्यकाळामध्ये एक नवा आयाम आपण त्या ठिकाणी द्याल अशा प्रकारची खात्री मी या ठिकाणी बाळगतो। पुन्हा एकदा आपल्याला सभापती पदाच्या या महत्त्वाच्या जबाबदारीच्या करता तुमचं अभिनंदन करतो। तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।